वेल शॉट रे. ए कर बॅटिंग कर. तो जज पकडून करतो विंचित बॉल मागून यायला येत नाही त्याला. आणि क्रिकेट खेळला जातोय. श्री कॅच लक्ष दे पळ ना. अरे हाय तरी व्हिडिओ चालू केली. अरे व्हिडिओ चालू फर्स्ट स्पीडच गेला चालत गेला. असा काय रे तो या तिथे बोलला. तरी घेतला असता ना आपण तिथे आधी. मित्रांनो, दर संडेसारखं या संडेलाही आम्ही खेळायला आलेलो आहे. आणि चला तर बघूया आज कोण जास्त खेळतो आहे. आणि मलाच कॉन्फिडन्स आहे भावांनो. चला तर बघूया काय खेळतो आहे. बॉलिंग रे तुषार. आउट नाही. किती बोलतो. अरे रे बॉलिंग बॉलिंग टाकर. तू पागे. भारी पळला. अरे पळ तरी पळ लवकर. बॉलिंग बॉलिंग काढा. थोडा खाली ठेव. उडून जातं. ठीक आहे आला लगेच. ठीक आहे कप्पा गेला जातं. काशी कर. अरे तिकडून घेतली जरा वाटतं. काढा आटो बॉल. वाढला नाही तर ए इकडून कर. अरे बरोबर इकडे गेला. आले आले आवाज आला तिकडे. काशी कर. ओके आला तो. माया बॉलिंग बॉलिंग काढा. थोडा खाली ठेव. सागर बॉलिंग रे काय मध्ये शंभर ठेव. अरे ठीक आहे येऊ ना. वेळ छोटे तू मागे ना मागे ना. काय रे तू वेळ गेला. बॉल घे इकडे. बॉल बॉल हा बॉल रे. एक कर बॅटिंग कर. तो जज पकडून करतो विंचित बॉल मागून यायला येत नाही. आणि क्रिकेट खेळला जातोय. ही कॅच लक्ष दे पळ ना. हाय तरी कॅच नको. अरे तू तिकडे बाळा. हा ना धोका तू. हा मैन ऑफ द मैच बाबू भाई उधर है. मित्रांनो खेळून वगैरे आलेले फ्रेश झालो आहे. येण्याचा व्हिडिओ नाही काढला कारण आपला मोबाईल जरा स्विच ऑफ झाला होता. बाकी चला फ्रेश झालेलो आहे. नाश्ता करतो आणि भेटूया थोड्या वेळातच.
मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि फ्रेश होऊन लगेचच निघालेलो आहे बाहेर संध्याकाळचा. दिवसभर असाच गेलेलो आहे पूर्ण म्हणजे झोपून गेलेला आहे. मित्रांनो आज मी बाहेर आलेलो आहे. संडे आहे. काहीच असं माझा कॉन्टेंटचा हे नाही आहे, फिक्स नाही आहे. मी आलोय बाहेर. मला फक्त लोकांचं हे जाणून घ्यायचं आहे, लोकांचा माइंडसेट. म्हणजे त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईल. काय कॉन्टेंट बनवणं, फक्त कॉन्टेंट बनवणं असा हे चालणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी चालणारा कॉन्टेंट बनवणं हे काहीतरी बघायचं मला. म्हणून मी आज आलोय आणि चेक करतोय फक्त लोकांचा माइंडसेट काय आहे. बस चला बघूया कोण भेटतंय का. मी सगळ्यांना विचारणार आहे, जेवढे लोक भेटणार मला, जेवढे म्हणजे जे मला रिस्पॉन्स देणारे असतील त्याच लोकांना फक्त विचारणार आहे की बाबा मी व्लॉगिंग चालू केलंय तर असं काय केलं पाहिजे मी, जेणेकरून मी लवकरात लवकर माझा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि लोकांच्या मनात काय आहे ते मी लोकांपर्यंत कसा पोहोचवू शकतो ते मला जाणून घ्यायचं फक्त. समोरूनच 2 मुलं येतात, त्यांना विचारूया आपण. हे बघा, बाय बाय 2 मिनट है खाली. मैं खाली पूछ रहा था, मैंने ना ब्लॉगिंग चालू किया है, पिछले 4 महीने से कर रहा हूँ, जॉब करके कर रहा हूँ. तो ऐसा क्या चीज़ है, मतलब क्या ऐसे कंटेंट बनाऊँ जिससे लोगों तक मैं ज़्यादा से ज़्यादा पहुँच पाऊँ. हाँ कॉमेडी में ऐसा क्या होता है, ऐसा कुछ बोलो भाई जो फनी लगे, लोगों को अच्छा लगे. लोगों को अच्छा लगे, मतलब फनी करके लोगों के साथ ज़्यादा से ज़्यादा कन्वर्सेशन. ठीक है, आप लोग क्या फॉलो करेगा. हम लोग कारपेंटर का काम करते हैं दोनों डेली. आज भी वही से आना जाना, आज भी वही काम करते हैं. ठीक है. बाकी आप हम लोग की जिंदगी वड़ाला रहते हैं और बाकी यार तो आज यही काम. हाँ मैं तो जॉब करके ये कर रहा हूँ, थोड़ा सा ट्राई कर रहा हूँ भाई. उधर ना करे आप सक्सेस हो जाओ तो अच्छी बात है, आपका अच्छा हो. मित्रांनो आता बघा मी त्यांच्याशी बोललो. भाई एक त्यांचा माइंडसेट समजलं मला की त्यांना फनी आवडतं की बाबा लोकांशी कॉन्व्हर्सेशन जास्त कर असं ते मला बोलले. तर आणि त्यांनी माझं यूट्यूब चॅनलचं नाव वगैरे विचारलं. असं कोणी काहीतरी बोललं ना की जरा बरं वाटतं. आणि बाकी ठीक आहे, चला जाऊया पुढे कोण लोक भेटतात. मित्रांनो चालत चालत मी पोचलेलो आहे आपल्या लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये. आणि चला तर थोडा आता आलोय तर राजाचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो लालबागच्या राजाच्या इथे कधीही या तुम्ही, 1-2 माणसं अशी पाया पडणारी लाईनमध्ये दिसणारच तुम्हाला. जसं की मी आता आलेलो आहे, इथे लाईन वाईज खूप सारे लोक थांबले होते, 5 जण थांबले होते. बाजूला मंदिरामध्ये आरती चालली होती, मस्त हनुमानाचं मंदिर आहे. आणि चला बाकी आपण बघूया अजून पुढे कोण भेटता येईल. मित्रांनो लोकांना घाबरला तरी इथे व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये यायला. आता दादा आहे, भाऊ 2 मिनिट आहेत. ऐक ना, मी 4 महिने झाले, नाव आहे तुझं? कृष्णाजी. 4 महिने झाले कॉन्टेंट क्रिएशन करतोय. मला नाही काळी येते तर आहे ना असं काहीतरी म्हणजे कॉन्टेंट माझा आहे ना व्हायरल होत नाही बाबा. काय होतं मला माहिती नाही, अल्गोरिदम वगैरे असेल. युट्यूबला पण होत नाही. युट्यूबला माझे आत्ता सध्या 300 बघत आलेले आहेत. तर असं काय कॉन्टेंट बनवू की जेणेकरून माझा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचेल. रिलेटेबल काहीतरी त्यांना पाहिजे जास्त. म्हणजे तू विचार त्यांना काय पाहिजे, त्यांना की कमेंट करा काय पाहिजे आम्ही करणार. ऑडियन्स पहिले कर तू गॅदर, आणि त्यानंतर तू विचार त्यांना. नाहीतर ट्रायल रील टाक, ट्रायल युट्यूब ट्रायल रील, ट्रायल शॉर्ट्स टाक, ते होणार. ते रीच होणार ना तेव्हा तू क्वेश्चन करू शकतो त्यांना. ठीक आहे थँक्यू. एवढाच. बस मी
जेवढे पण कंटेंट क्रिएटर बघितले ना ते हेच करतात. अजून त्यानंतर तू म्हणजे ट्रायल रीलला ट्रायल रील जास्तीत जास्त की काय काय न्यू ट्राय करणार. मी एक रील बघितली होती. तो एक माणूस असतो त्याच्यामध्ये काय करतो माहिती का, तो कंपास बॉक्स मध्ये तो जेवण बनवतोय. अजून ते लाईक पण करतायत ते म्हणजे कंपास मध्ये जेवण बनवायचं. कंपास मध्ये जेवण बनवते बोल. अजून स्लाइम्स असतात बघ, हा. ते सॅटिस्फाईंग असतं ना, हा. बॉडली सॅटिस्फाईंग काइंड ऑफ ते. तर ते बघायला त्यांना आवडतं ना. ओके ओके, म्हणजे असं काहीतरी क्रेझी क्रेझी बनवायचं. ठीक आहे, ठीक आहे. कसं बनव काय, अजून त्याला ते इंटरेस्टिंग असावा लागणार हा. की बघावा लागणार आपला हे काय आहे, बघायचं आहे हा. काय भेटणार आपल्याला, नॉलेज काय भेटणार, असं इंटरेस्टिंग आहे. टाइम वेस्ट नाही होत. बरं बरं बरं. म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह किंवा amazing नाहीतर काहीतरी टाइमपास, टाइम स्पेंड करायला. ठीक आहे. थँक्यू ब्रो. काय नाही. बाय बाय. मित्रांनो, ह्या भावाने एकदम परफेक्ट असं मला नॉलेज दिलं की बाबा तू हे कर, म्हणजे लोकांना रिलेटेबल बनव. रिलेटेबल रील्स लोक बघतात आणि रिलेटेबल गोष्टींबरोबर तू कोऑर्डिनेट जास्त कर. आणि बाकी चला, मी चाललो घरी, मला टाइम नाही, पाणी भरायचं आहे. चला, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय मित्रांनो, गुड नाईट आणि जय शिवराय. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.